नमस्कार. जय गिरनारी. द्वारका, सोमनाथ आणि गिरनार या यात्रेदरम्यानचं पुढील आमचे स्थान आहे हनुमान दांडी मंदिर. भारतात हनुमानजींची खूप मंदिरं आहेत, पण सगळ्या मंदिरात फक्त हनुमानाची मूर्ती असते. भारतात एक असेही मंदिर आहे जिकडे हनुमानजी आपला मुलगा मकरध्वज सोबत स्वयंभू विराजमान आहेत. ते आहे बेट द्वारकेतील हनुमान दांडी मंदिर. या मंदिरावर जवळ जाण्यासाठी बेट द्वारकेचे जे द्वारकाधीश मंदिर आहे तिथून लोकल ऑटो असतात. त्या ऑटोने आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. हे मंदिर अति प्राचीन त्रेतायुगकालीन आहे. हनुमानजी जेव्हा लंका दहन करून परत येत होते तेव्हा शेपटीची आग विझवण्यासाठी ते समुद्राच्या पाण्यात गेले. त्यावेळी हनुमानजींच्या घामाचे थेंब त्या समुद्राच्या पाण्यात पडले. ते घामाचे थेंब मकरी नावाच्या मगरीने ग्रहण केले. त्या थेंबाच्या प्रभावाने मकरध्वजचा जन्म झाला होता. पण हे त्या पिता पुत्राला एकमेकांना माहीत नव्हते. रामायण काळात अहिरावण आणि महिरावण या दोन मायावी राक्षसांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना पकडून पाताळात नेले. तेव्हा हनुमानजी राम लक्ष्मण यांना शोधत या स्थानावर आले होते. इथे येऊन हनुमानजींना पाताळद्वार सापडले. तिकडे द्वारपाल म्हणून त्यांचाच मुलगा मकरध्वज उभा होता. पिता पुत्र एकमेकांना ओळखत नव्हते. हनुमानजीने जसा पाताळात प्रवेश केला तसं दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. मकरध्वजही हनुमानजींसारखाच पराक्रमी होता. युद्ध चालू असताना तिकडे मकरध्वजची माता मकरी आली. तेव्हा मकरीने सांगितलं की प्रसेद बिंदूने जन्म झालेला हा तुमचा मुलगा आहे. अशा प्रकारे पिता पुत्रचं युद्ध पण ह्या भूमीवर झालं आणि दोघांची भेटही ह्या स्थानावर झाली. मकरध्वजांना जसे समजले की हनुमानजी आपले वडील आहेत, ते हनुमानजींना शरण गेले आणि त्यांची मदत केली. हनुमानजींना पाताळात जाऊन पंचमुखी स्वरूप त्यांनी धारण केले, कारण अहिरावणाला देवी महामायाचे वरदान होते. त्यांनी 5 दिवे वेगवेगळ्या दिशांना प्रज्वलित केले होते. ते 5 दिवे एकत्र एका वेळी विझवले तरच अहिरावण मृत्युमुखी पडेल. अहिरावणाचे मृत्यूचे रहस्य हनुमानजींना समजले आणि म्हणून त्यांनी पंचमुखी स्वरूप धारण करून ते दिवे एकाच वेळी विझवले आणि अहिरावणाचा मृत्यू झाला. अशा प्रकारे हनुमानजींनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना मुक्त करून ते परत त्यांना घेऊन गेले. ह्या मंदिराची विशेषता ही की हनुमानजींची मूर्ती इथे लहान आहे आणि मकरध्वजजींची मूर्ती मोठी आहे. अशी दंतकथा आहे की कलियुगाच्या दुष्प्रभावामुळे हनुमानजी हळूहळू पाताळात जात आहेत आणि मकरध्वज पाताळातून बाहेर येत आहेत. अशी मान्यता आहे की जेव्हा हनुमानजींची पूर्ण मूर्ती पाताळात जाईल तेव्हा कलियुग संपणार. सगळ्या हनुमानजींच्या मंदिरात त्यांच्याबरोबर गदा असते, पण इकडे त्यांच्याजवळ मुगदारचा दंड होता, म्हणून या स्थानाला हनुमान दांडी असे म्हणतात. तसेच सगळ्या मंदिरात हनुमानजी वानर स्वरूपात विराजमान असतात, पण या मंदिरात ते मानव स्वरूपात विराजमान आहेत. इकडे हनुमानजी आणि मकरध्वजजींच्या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वयंभू आहेत अशी मान्यता आहे आणि असं म्हटलं जाते की इकडे दर्शन घेतल्याने वडील आणि मुलामधील मतभेद किंवा वाद मिटतात. तर असे हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिकडे हनुमानजी आणि त्यांचा मुलगा मकरध्वज सोबत स्वयंभू विराजमान आहेत. तर आम्हीही छान दर्शन घेतलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. जय गिरनारी.